लक्षात आलंय? काय 8 दिवसापूर्वी आहे ना, आमच्या या 2-3 घरावरती दगड यायचे मोठाली. आम्ही पुष्कळ इथं 10-15 माणसं रात्री 2-2 वाजेपर्यंत बसायचो, पण तरी सगळं ते दगड यायचेच. पोलिसला कंप्लेंट दिली, पोलिसांनी सुद्धा येऊन पाहिलं, ते आहे तोपर्यंत नाही, नंतर परत दगड सुरू व्हायचे. त्याच्यानंतर आता काल ह्या आमच्या मधल्या घरामध्ये आमच्या भावाच्या ऑटोमॅटिक कपड्यांनी पेट घेतला. मग त्या घरातल्या बाहेर गहू निवडत होत्या, पाठीमागून लॉक आहे, सगळं बंद आहे, तरी सुद्धा ते कपडे पेटले. मग त्याच्यानंतर ते आम्ही सगळ्यांनी मिळून विझवले. बरेचसे लोक आले ते मदतीला, त्यांनी आम्ही विझवले. परत नंतर थोड्या वेळानंतर परत पेटायला लागले. सकाळी ती बाई आंघोळ करायला गेली, तिचे पातळ परकर घेऊन गाडीवर टाकले, आंघोळ झाली, तिचे कपडे पेटले तिचेवाले. आणि मग सकाळी परत त्यांचं सामान इकडे शिफ्ट केलं. दुसऱ्या घरात ते सुद्धा तिथं सुद्धा पेट घ्यायला लागले ते कपडे. किती ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे? आता 1, 2, 3 ठिकाणी झाले. आता ही 3 घरात. काय एकाच कुटुंबातले लोक आहे का वेगवेगळे? नाही, आता वेगवेगळे. आमचं मी वेगळ्या कुटुंबातला, ते वेगळ्या कुटुंबातले. यांनी सामान जिथं आम्ही शिफ्ट केलं का तिथं ती पेटायची. म्हणजे काय प्रकार आता आम्हाला काय समजा नको. आता काढली काही कळत नाही. बरं, काय पेटलं नेमकं अगोदर? कपडे पेटताय सारखे, कपडे साड्या, झोपायच्या गाद्या, हे सगळं पेटतंय. प्रत्येक प्लास्टिकची वस्तू पेटते. हे कधीपासून सुरू झाले? काल 3 वाजल्यापासून चालू आहे दुपारी. मग तुम्ही काय केलं त्याकरता? त्याच्यावर काय आम्हाला काही कळायलाच मार्ग नाही. डोकं बंद पडलेले, काय समजत नाही काय करायचं काय नाही करायचं. घरातलं सामान बाहेर काढून उरलेलं सामान दुसऱ्या घरात, शेजारच्या घरात ठेवलं. बरं, आता ते शेजारच्या घरात बी पेटायला सुरुवात झाली. शेजारच्या घरात तुम्ही हलवलं सामान पेटलं की त्यांचं पेटलं? अगोदर हलवलेलं पहिले पेटलं, नंतर त्या घरातलं सुद्धा सामान पेट घेत आहे. आता ते विझवण्याचा तुम्ही प्रयत्न केला का? विझवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस हाताला हे भाजला आमच्या प्लास्टिकनं. रोहिणी मोहन पुजारी. काय झालं नेमकं आज? काय प्रकार घडला या ठिकाणी? आधी महिन्यापूर्वी दगड येत होते आमच्या घरावर. आधी ते बंद झाले. आता कॅमेरा लावला आम्ही, तो दगड बंद झाले. आता कालच्या धरून आम्ही बाहेर असताना आमच्या घरात आपाप जाळ व्हायला लागलं. साड्या पेटत्यात, परकर ते सगळे साड्या, नवे गोधाड्या बिजाड्या सगळे कपडे सगळे पेटलं. प्लास्टिकच्या वस्तू सगळ्यात पेटतात. म्हणजे ह्या अचानक पेट घेतला? अचानक पेट घेतलंय. कधी हा प्रकार घडलेला आहे? काल 3:30 वाजल्यापासून. 3:30 वाजल्यापासून चालू झालं. आता रात्रभर चालू आहे. रात्रभर चालू आहे, दिवसभर बी चालू. कालच्या कुठं हा प्रकार घडला? फक्त तुमच्या घरामध्येच घडला? म्हणजे आता कालपासून आमच्या घरात होता सकाळपर्यंत. सकाळपासून तो चालू झाला तर चुलत्यांच्या घरापाशी झाला शेजारी. त्याच्यानंतर आता तिकडे पलीकडून झालाय आमच्या शेजारी, तिकडून दुसऱ्यांच्या घरात. असे 3 घरं झाले. काय कारण आहे पेटण्याचं? काहीच सांगता येणार सर आम्हाला. काय नुकसान झालंय आपलं? तेव्हा नुकसान भरपूर झालंय. गोदाड्या बिदाड्या, साड्या बिड्या जळाल्या. आपण आलेलो आहोत बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घराजवळ. आणि कालपासून यांच्या घरामध्ये कपडे आपोआप पेटत आहेत. 8 दिवसापूर्वी यांच्या पत्र्यावर दगड येत होते, ते दगड बंद झाले. आणि कालपासून त्यांच्या घरातल्या गाद्या, प्लास्टिकच्या वस्तू आपोआप पेटायला लागल्या. आणि हे पुजारी कुटुंब पूर्ण दहशतीखाली आहे. आता नुकतंच तुम्ही बघताय सगळं सामान बिराड त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे. तरी देखील त्यांच्या घरात काही 1-2 वस्तू होत्या, त्या देखील आमच्या समक्ष पेटलेल्या आहेत. नेमका हा प्रकार काय आहे? अंधश्रद्धेचा प्रकार आहे किंवा याच्या मागे आणखी काही घातपाताचा प्रकार आहे? याचा पण शोध घेण्याची गरज आहे. परंतु एक मात्र निश्चित की पुजारी कुटुंब या घटनेमुळे पूर्ण दहशतीखाली आहे. या घटनेचा तपास पोलिसांनी देखील करावा, अनिच्छा कार्यकर्त्यांनी देखील करावा, ही विनंती आहे. कधी भेटले? अरे आत्ता ना, अर्धा तास झाला.